नमस्कार. आज आपल्यासमोर आमच्या आजी हरिभक्तपरायण जिजा अक्का काळे या माझ्यासमोर आहेत आणि मला त्यांना काही कुतूहलाने नवनाथाबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत. तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. हां, तर अक्का, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. लहान ऐकायला येते का? हां. लहानपणापासून तुम्हाला कोणत्या देवाची आवड होती? आणि थांबा, लहानपणापासून तुम्हाला कोणत्या देवाची आवड होती किंवा कोणत्या देवाची तुम्ही उपासना केली लहानपणापासून? लहानपणापासून आमच्या वडिलापासून आम्हाला वळण लागलं ते होते. जास्त करून आम्ही वृद्धेश्वराच्या वारीला जाईत. रघुनाथ महाराजाचं कीर्तन ऐकत होतो, रघुनाथ उमरेकर. मग कीर्तनातून सगळे जे लहानपणी काय, पण महाराजांनी अभंग घेतला कोणता, माऊलीचा. आणि त्या ठिकाणी डोळा पावे पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी अशा अभंगावर आम्हाला उपरती वैराग्य झालं. पंढरी हा लहानपणी कुठं की नजर पडन. मग वाचता येत नव्हतं, शाळा नव्हती आम्हाला, होती पण आम्ही शिकलो नाही. आमच्या काळात 7वीला नोकरी लागत होती, 4थीला मास्तरीण होत होती, पण आमच्या नशिबात नव्हतं. मग उपरती झाली, वैराग्य झालं. पुढं आळंदीची वारी आली आणि तिथं मतर देवाला जायचं. गेलं की म्हणायचं, देवा तू जर सत्याचा असला तर मला वाचता येऊन दे. हे मागणे मागायची देवाकडं. पुढं चालून आमचे वडील पंढरपूरला याला आळंदीची वारी आली. पैसे नाही, नगरवरून जायला 7 रुपये लागत होते आळंदीला. पण गरिबीची त्या टायमाची, पायी जायचं. मला बी मी लागले मागं वडिलांच्या, दादा मला बी यायचं, तू पायी चालशील का? चालन. मग काय आमच्या तवा ह्या अशा पिशव्या बॅगी होत्या, काय गठोडं डोक्यावर, आणि चालायचं पायी पायी. मग प्रश्न विचारायचे आम्हाला, माय लेकरं कोणी म्हणत नव्हतं. म्हणजे मनात काही प्रश्न आले का विचारायचे. मग तिथं वाटाने चालता चालता एका लिंबाखाली बसलोत. म्हटलं, दादा रघुनाथ बाबांनी अभंग घेतला आणि त्याच्यात ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. याचं कसं काय, म्हणजे कळत नव्हतं काही. म्हणजे ते मूर्ख असला तरी ज्ञानेश्वरी वाचली तर त्या ठिकाणी असणारं त्याला ज्ञान होतं. आता ज्याला वाचताच येत नाही त्याने काय करावा, असे प्रश्न विचारायचे. पुढं चालून आटोक्यात सांगायचं म्हणलं म्हणजे आम्ही आळंदीला गेलो. त्यावेळेस महिलांची वेगळी. आता आम्ही पोरगी पण घेतलं नाही बारीला. वडिलांनी सांगितलं दर्शन तर झालं पाहिजे दादा मला. आणि ते म्हणलं, तुम्ही ह्या महाद्वारात बसा, मी पोलिसाला सांगन की माझ्या वडिलाकडं मला नेऊन घाला, मी चुकले, मला काही समजत नाही, पण मला माऊलीचं दर्शन घ्यायचं. माऊली कशी आहे, पोरींनी जर विचारलं गेलची आळंदीला, हा आम्ही 8-9 जण होतो ह्या मार्गात लागलेलो. आणि मग कशी होती माऊली काय सांगू त्यांना. मग गेलो. मग जा, मग मी इथंच बसून राहतो, बसा. गेलो. आता पुरुषाची सोडायची का महिलाची सोडायची की माऊलीची कृपा. आमचं वड सगळं अंतःकरण माऊली तू कशी आहे, माऊली तू कशी आहे, हे सगळं माऊलीचंच चिंतन. तर माऊली कोणी पाहिली होती. गेलो. त्यांचं मोकळं दर्शन पाहिलं, छुटलं की म्हणजे त्यांचं चिंतन चालू होतं ना, पुरुषाची सोडिता का महिलाची सोडिता. तशात महिलाची सुटली आधी.
गेलो, तिथं पुजारी बसलेला होता. आता माऊलीला साज घातलेला नव्हता, समाधी होती. समाधीवर डोकं टेकलं. त्या पाणी दर्शन घेता घेता त्या पुजाऱ्याला विचारलं, माऊलीच्या काही? ते म्हणे हा माऊलीचे. मग म्हणलं, माऊली तू जर सत्याची असली तर मला हरिपाठ वाचता येऊन दे, तर मी माऊली म्हणन. आता पोरपानाचं ते घेतलं दर्शन, आलो. वैराग्याचं वेगळंच असतं बरं. आलो, विचारलं वडिलाला. वडिलांनी विचारलं, झालं दर्शन? म्हणलं हा. काय मागितलं माऊलीला? म्हणलं माऊलीला मागितलं, मला हरिपाठ जर वाचता आला तर तुला माऊली म्हणन. अतिमूर्खच्या दगडाला जर ज्ञान होतंय, माऊलीने रेड्याला जर बोलायला लावलंय, मी तर माणूस आहे आणि हा. आलो. मग वैराग्याच्या भरात वडिलाला सांगितलं, कीर्तनातूनच ऐकलं, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, असे निवडक हृदयात ठेवायचे रघुनाथ बाबाचे बोल. गीता आणि भागवत हे श्रेष्ठ ग्रंथ. बाकीचे काय अनुवाचित ऐकत होतो, रामायण काही, मग ते काय ग्रंथ नाहीत का? पण गीता भागवत हे सगळ्या शास्त्रात मोठे, असं आमच्या मनाला पटलं. वडिलाला सांगितलं, दादा आपल्याला भागवत घ्यायचा, पैसे तर नाही, घ्या ना आपल्या काशनात मामा कोण उसने, घरी गेल्यावर द्या. मग घेतले उसने. 18 रुपयाला व्यासपीठासकट भागवत आला. त्यावेळेस तेवढ्याला आला 18 रुपये व्यासपीठासकट. वडिलांनी विचारलं तिथंच, वडील त्या नादातले होते. इंद्रायणीवर बसलो, घेतला भागवत. मला म्हणे, बाई आता तू किती दिवसात मला हे वाचून दाखीशील? म्हणलं जशी माऊली कृपा करीन तशी. वडिलांनी सांगितलं, दृष्टांत सांगितला. हे बघ, इंद्रायणीत बसून शेतकरी असतो ना, तो मोसंबीचं झाड लावितो आणि झाडाला पाणी घालीत राहतो. तर पाणी घालता घालता त्याला 5 वर्ष झाडाची सेवा करावी लागते. मग 5व्या वर्षी झाडाला मोसंबीच्या फळ येतं. तसं तू मला किती वर्षात वाचून दाखीशील ही? म्हणलं कृपा माऊलीची, बुद्धी माऊलीने द्यावा. आणि 5 वर्ष तर काय करायचं त्याला तरी 5 वर्ष, असे उपरतीने सांगितलं. असं इंद्रायणीत बसून बोल. मग सारखं चिंतन करायचं. वैराग्याचा भर वेगळाच असतो. त्याच्यातून कीर्तनातून प्रमाण पाठ करायचे. तुकाराम महाराजाचा प्रमाण घेतलं होतं रघुनाथ बाबांनी. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ आग्ने जायचा. म्हणजे विचार विवेक सगळं एक करून वैराग्य जर झालं तर त्याला काही येतं, असा आमचा भरवसा. कोणावर संताचे पायी हा माझा विश्वास. मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, ते ध्यानात ठेवलं. मग काय चिंतन रात्रंदिवस तेच, हरिपाठ वाचता कधी येईन. आता आमच्या बालबुद्धीच्या योगाने कवाय ना, कुठं कोणत्या देवाला पाय पडलं, देवा तू जर सत्याचा असला तर मला हरिपाठ वाचता येऊन दे, माझ्या पाठ होऊन दे. तर मग आता हे भूषण सांगितल्याने आणि होईन. भूषण सांगू नाही, गर्व करू नाही, काय करतो आपण ते सांगू नाही. पण आता तुझ्यामुळं सांगायची पाळी आली मला. आता हे आम्हाला आमच्या पुढच्या पिढीला माहीत व्हावं ना तुमचं जीवनचरित्र, त्याच्यामुळे हे सांगावं लागेल तुम्हाला. हा, मग वृद्धेश्वराला महिन्याच्या वारीला जायचं वडिलाबरोबर आणि वृद्धेश्वराला हात जोडायचे. सगळ्या देवाचा आधी महादेव तू, सगळं कीर्तनातूनच श्रवण भक्ती केलेली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. असं त्याचं माऊलीला मागायचं ठरलं तर वाचता येऊन दे. वृद्धेश्वरला वाचायचं, नमस्कार केला, पाय पडायचं ठरलं
तर वाचता येऊन दे, दुसरं काही मागायचं नाही. मला हरिपाठ येऊन दे, मला ज्ञानेश्वरी वाचता कधी येईल आणि भागवत आणून ठेवला. मग अनुभव आहे भगवान परमात्मा खरंच देणगी देतो. मी 12 महिन्यात हरिपाठ पाठ केला. सांगायचं तत्व भगवान परमात्मा सांभाळितो ना, तर खरंच सांभाळितो. चुकल्याला अक्षर वारकरी होऊन सांगत होता तिथं असं म्हण. म्हणजे रात्रंदिवस चिंतन तेच होतं बाबा, दुसरं काही नव्हतं मनात. मला अभंग कधी पाठ होईल, मला ज्ञानेश्वरी कधी वाचता येईल, भागवत कधी वाचीन, मग वाचायचं. वडिलाच्या घरी काय गेलं म्हणजे महाराज लोकांचा ते आश्रम होता. जसं काय लोकांनी सांगायचं, महाराज लोक यायचे गावात, काही महाराज कीर्तनाला यायचे. वारकऱ्याची सोय कुठं लागल. आणि त्यांनी आमच्या वडिलाच्या घरावर झेंडा लावलेला, पांडुरंगाची मूर्त चिखलाचीच बनवलेली आणि कळस चिखलाचा लावून तिथं केलेला. मग त्यांनी ते दाखायचं लोकांनी, ते झेंडा दिसतो ना तिथं तुमची सोय होईल. मग कोणी आलं घरी की संत सगळं मिळतं संताकून. संताची महती वर्णन कोणाच्या रघुनाथ बाबाच्या कीर्तनातून ऐकलेली. जायचं, बाबा मी उलसक वाचिते, तुम्ही मला चुकलेला अक्षर सांगा. बरं बाई. मग का आणि आमचे वडील रात्रीच्या शाळा शिकले होते, त्याला गावरान भाषा डंगरी शाळा म्हणायचे. आता पाहू काय प्रौढ शिक्षण म्हणते. आमच्या काय तेव्हा सुधारित नव्हतं, आमचं गावरान भाषा सगळी. आणि त्यांनी यायचं शिकून आणि आम्हाला सांगायचं इथं असं म्हण. मग आम्ही ते पसारा खरं का खोटं आपल्याला आलंच पाहिजे. खरं का खोटं ते महाराज पुढं मांडायचं. मग त्यांनी समजून सांगायचं, पण असं म्हण बाई तिथं. आणि मग त्यावेळेस सांप्रदायिक बी होतं. रघुनाथ बाबा सांप्रदायिकच कीर्तन करीत होते त्यावेळेस. म्हणजे भीमसिंग महाराज यांचं कीर्तन श्रवण करायचं, दांडेकर मामा यांचे. आता आमच्या महिलांच्या संस्था तवा नव्हत्याच. आताच्या महिलांचं नशीब थोर. माऊलींनी त्यांच्यावर कृपा केली, आमच्यावर केली तसं काय नाही, आमच्यावर भरपूर केली. तर संस्था नव्हत्या, मग आम्हाला संस्था कशाच्या. मग आम्ही असं वैराग्याच्या भरात झालं पाठ. देवाची कृपा, खरंच देव जे मागितलं ते देतो. भागवत वाचता यायला लागला, रामायण वाचाय, सगळं काही बी वाच. फक्त मग संस्कृत येत नव्हतं, कारण आम्ही संस्थाच नव्हत्या. मग वाचायला यायला लागलं. वैराग्याच्या भरात बाहेर पडलो. मग कुठं मोठा सप्ताह चालू असला तर खाणं काही होऊ नाही होऊ, पण सप्त्यात जायचं. मोठा सप्ताह झाला तर तिथं 1966-67 असं शेवगावाला. तिथं दांडेकर मामा, भीमसिंग महाराज, नेवाशाचे ते नेवाशाच्या महाराजाचं नाव आठवण मला, असे मोठमोठे महाराज होते. मोठा सप्ताह झाला तिथं राहिलोत. कशासाठी? श्रवण करता. मग श्रवण करायचं, पण श्रवण केलं की त्याचं चिंतन करायचं आणि माऊलीला मागायचं, माऊली मला ध्यानात राहून दे एवढं. बाकी काही नाही मागायचं. अभंग ध्यानात ठेवायचा, पाठांतर. मग मालिका घ्यायच्या. मग लहान लहान पोरं शाळात जातात ना, मग त्यांची गेवराईला गेल्यावर त्यांना धरायचं ताणून आणि त्यांना वाचायला लावायचं. सांग्याला काय म्हणतात, नाही तर मार द्यायचा. सुप्ती त्यांना खायला द्यायचं, जीव लावायचा, पण हे सांग या अक्षराला काय म्हणतात. असं करून भगवंताने मला सगळं दिलं बाबा. भूषण म्हणून नाही सांगायचं, पण ते सगळं जे जे इच्छी प्राणी ते पूर्वी चक्रपाणी. ह्या अभंगाचं चरण म्हणायचं आणि त्याचं प्रचिती पाहायची. तर मला प्रचिती हीच आली. माऊलीने सांगितलं
नुसतं भागवतच काय, तुला जे काय वाचायचं असन ते वाच. मग हरिपाठ पाठ झाला. पुढं मग कीर्तन. आमच्या इथं सालेवड गावाला गुरुजी होते एक. त्यांनी सांगितलं मग आता हिथंच काय ऐकत नाही. वडिलांनी सांगितलं हे ऐकत नाही, ही पोरगी काय करावं. मग त्यांनी मला सांगितलं की बाई तू करीत छे आता तर सांप्रदायिक कीर्तन करायचं शिक. मग गावातच आमच्या कीर्तनाच्या परीक्षा गावातच होतो आम्ही 8-9 जण. तर सगळे त्याच्यातून कोण कोण गेले मला नाही माहिती, सांगता येत नाही. पण मी बरेच 3-4 वर्ष गावकऱ्यांची गाठ नाही पडून दिली कोणाची, काय नाही. वैराग्य हे काही वेगळंच असतं, देहावर उदास असतं माणूस. पैठणला गेलं, पैठणला नाथाची सेवा केली. तर सेवा केली, मागणी काय मागायचं, दुसरं काहीच नाही मागायचं. काही मागायचंच नाही एकही काढ. फक्त मला कीर्तन येऊन दे, मला भजन म्हणता येऊन दे, हेच मागायचं, दुसरं काही नाही मागितलं. मग ती सगळं केली संत कृपा. संताची कृपा काही वेगळीच असती. भगवंताच्या कृपापेक्षा संताची कृपा झाली पाहिजे. मग आम्ही काय गाडगे महाराजाचा काळ होता त्याचा, ते लई सोपं होतं, ते ध्यानात राहायचं आमच्या. मग पिपळ्याला बंडोबाचा सप्ताह होत होता. 1 वर्षाचा नाम सप्ताह सुरू केला. मग तिथं यायचं वडिलाला घेऊन, वडीलच यायचे. मग त्यांना सांगायचं हळूचून कानात, बाप मला उभं करा, राशील तू उभे, हा मग काय म्हणशील तुम्ही सांगा. त्यांचं सोपं होतं. त्यांचं काय म्हणायचं सांगायचं. त्यांनी सांगायचं असं म्हण, थोर संताचा महिमा आला बहुताच्या कामा, आला बहुताच्या कामा, एवढं म्हणायचं खाली बसायचं. असं गाडगे महाराज कीर्तन. पुढं आम्ही बाहेर निघाल्यावर सांप्रदायिक गाव असलं तर सांप्रदायिक कीर्तन करायचं, उलचक का व्हायना अर्धा तास. आणि नसलं सांप्रदायिक ते आम्हाला नाही जमत बा. तर मी म्हणायची मी तुमच्यासारखे होते, फक्त देव सोडून दुसरीकडे जायचं नाही, प्रमाण म्हणायचे. मग ते गाडगे महाराज त्याच्यात ओव्या चालायच्या, त्याच्यात पवाड्या चालायचे शिवाजी महाराज. आता त्यावेळेस पवाड्या म्हणून देत नव्हते, ओव्या म्हणून देत नव्हते. आताचे कीर्तनकार काय करतात, शिवाजी महाराजाचे पवाडे धनाट म्हणतात. त्यावेळेस सुंदर माझ्या जाते ग म्हणलं तर मग बऱ्याच सांप्रदायिक लोकांनी बरंच हे केलं. पण मला जरा भगवंतानी जसं बळच दिलं होतं आणि खराबच होते लहानपणीपासून असं म्हणा. महाराज लोक मला म्हणायचे बयाने कीर्तन करू नाही, बयाने कीर्तनाला उभं राहू नाही. मग मला भगवंताची माऊलीची कृपा झाली, त्यामुळं सुचत होतं सगळं वेळाला. त्यांना मी म्हणायची नामदेवरायाच्या तिथं कीर्तन मोजकं सांगायचे की त्या ठिकाणी असणारं पाठीमागे डोळे झाकून उभी ते जणी, हे चरण काढून टाका त्या अभंगातलं. मग मी बी करायची नाही. ती उभी म्हणजे असं करा तुम्ही सुधारित की पाठीमागे डोळे झाकून खाली बसे जणी असं म्हणा. म्हणजे मी बी मग कोणाला भेट नव्हते चर्चा करायला. कोणी म्हणायचं बयाने रामायण वाचू नाही, कोणी म्हणायचं काय. तर पण आम्ही मग चर्चा करून शास्त्रातून तोंड द्यायचं. कोणाला भीती अशी वाटलीच नाही. ही कृपा भगवंताची. आणि मग भगवंताने माझ्याकडून कीर्तनं करून घेतले, रामायण वाचून घेतले, कोणतं कुठं कमी ठेवलं नाही. त्याच्या ओघाने मग झाले समाधान. आता समाधान झालेलं आहे. आता श्रवण करावं वाटतं आणि श्रवण करून चिंतन आताही तुम्ही अनुभव घ्यावा लागतो. हे भूषण म्हणून नाही सांगायचं, पण स्वतः
अनुभव आला, अनुभव आले अंगात ते या जगात येत असे, असे तुकाराम महाराज म्हणतात. तर मग जे अनुभव आपल्याला आले ते अनुभव जगाला द्यायचे, कोणी करू अथवा न करू. आणि बहुताच्या आम्ही न मिळवू मताशी, कोणी कैसा भावनेच्या, दुसऱ्याच्या भावनेला आपलं मन त्यांनी सांगितलं तर मन बावळट होऊन द्यायचं नाही. शास्त्र सांगन ते करायचं, असं दुसरं काही नाही बाबा. मग नाथ म्हणजे लहानपणापासून तुम्हाला म्हणजे माऊलींचीच तुम्ही भक्ती केली समजा, आहे का नाही? माऊलीची. बरं, मग नवनाथांबद्दल तुम्हाला कधी माहिती झालं की नवनाथ पंथ जो आहे, नवनाथ ग्रंथ वाचित होत. नवनाथाचा ग्रंथ तुम्हाला लहानपणापासून माहीतच होतं म्हणायचं नवनाथांबद्दल? वाचताना मग होतं की नवनाथाचं असं, आणि नवनाथाचं गहिनी निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण. मग असं कीर्तनातून श्रवण होते ना, नवनाथाच्याच परंपरातले माऊली, बरोबर. हा, मग कीर्तनातून चिंतन केलेलं. मग पुढं चालून बाहेर निघाल्यावर गेवराईला गेल्यावर मुक्काम झाला. तिथं नवनाथाचं सगळं स्वप्नात आलं, दृष्टांत दिला. आणि ते खोटे नाही. इकडं सुद्धा बाबाजींनी स्वप्नी येऊन तो काय आला, अनुग्रह दिला निजप्रीती. म्हणजे स्वप्न म्हणजे दृष्टांत असतो तो. तसं मग गावातल्या लोकांना विचारलं कुठं वड येतं, कुठं काय आहे. मग त्या नवनाथाने असा दृष्टांत दिला. देवाने कसूनच पाहायचं होतं मला त्यांना, की तू इथं राहा. नदीच्या कडाला ते नवनाथाचं ठिकाण, त्या समाधी तिथं निबिड अरण्य, नवनाथाचे 9-10 वड, तिथं दिवसा अंधार पड. दृष्टांत झाला. ते झाले ओळखीचे झाले काही भजनी मंडळ. मग सांगितलं इथं नवनाथ आपलं कुठे वडाच्या झाला खाली समाधी कुठे आहे, नवनाथ म्हणून प्रसिद्ध नव्हते ते. नाही, पण तुम्ही इकडं ह्याला होत्या ना, सालेवडगावला होत्या ना तेव्हा. हा, दृष्टांत तुम्हाला कुठे झाला? सालेवडगावला असताना? नाही, मग गेवराईला झाला. तुम्ही गेवराईला कशासाठी गेला? गेवराईला असं फिरत गेल्यावर फिरत गेला तर त्या गावामध्ये स्वामीचा यज्ञ होता. बर. आणि ते संन्यासी होते, ते म्हणे आमची यज्ञाला सहाय्य कर. मग हे प्रमाणाचे सगळे ऐकलेले, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य. मग तुम्ही त्या यज्ञासाठी त्या गावात गेले होते? मग त्या डोंगरावर नगदेश्वराचं मंदिर आहे, आता तीर्थ झालंय. मग त्या गेवराईत मग ते भजनी मंडळ ओळखीचे झाले. दृष्टांत देवाने तर इथं दिला की इथं तू राहा आणि नवनाथ म्हणून प्रसिद्ध कर. बर. आणि आम्ही तुला प्रचिती देऊ. एका महाराजांनी सांगितलं दृष्टांतात येऊन. आणि खरंय आज ते तिथलं, म्हणून मला ते गाव सोडता येत नाही. तिथलं मग त्यावेळेची हे सांगा ना, तिथं तुम्हाला जो दृष्टांत जे स्थळ दाखवलं, मग प्रत्यक्षात गेल्यानंतर तुम्हाला तिथं काय काय दिसलं, कशी परिस्थिती होती तिथं? तिथं दृष्टांत काय नाही, महात्मा आले एक आणि इथं राहतो नवनाथ म्हणून प्रसिद्ध कर, आम्ही तुला ते प्रत्यक्षात प्रचितीत आणून देऊ. गावचं दारू प्यानारं, बकरे खाणारं, हे ठिकाण मळ्यात जाऊ कसं. मग सगळ्यांची सोबत कोणाची करायची, म्हाताऱ्या माणसाची. म्हाताऱ्यांना विचारायचं. मग 2-3 म्हातारे घेऊन आम्ही ना त्या दृष्टांत झाला. ते म्हणे विठ्ठल रुक्माई आहे बाबा इथं. आणि मला तर नवनाथ सांगितलं. आणि विठ्ठल येतो म्हणते की विठ्ठल रुक्माई, चला मग पाहायला गेलो. तिथं काय मोठाले आगे मावाळ, त्या वडावर लंबे बाबा खेळायचे. पाहिलं. वैराग्याचा भर वेगळाच असतो. पाहिलं. सांगितलं त्या लोकाला मला इथं राहायचं. लोक आश्चर्यभूत झाले. एक तर ते दारू पिणारे तमसगीर गाव. मग म्हातारे माणसं, बाई तुला मला ह्या देवाची सेवा करायची. तिथं बोल वडाचे पानं साचलेले. मी गेले, त्याच्यात गेले. ते माणसं म्हणत जाऊ नको बाई, दर्शन घेतलं आणि तुला दे व्हायला म्हणलं. तुला जसं सांभाळायचं तसं सांभाळा.
म्हणजे राहिले म्हणलं, देह जाऊ आठवा, राहिले तिथं. गुंफा करून दिली एक, तिथंच मेढी तोडायला लावल्या, वडाच्या काही, लिंबाच्या काही, गुंफा बनायला लावली. तिथं काय असं मग हे होतं का, देवाचं ठिकाण वगैरे तिथं आहे का, मग मूर्ती वगैरे असं काही? मग महत्व नाही, मूर्ती वगैरे अशी काही होती तिथं का? नंतर नाही, पावलं होते ते. आणि एक बारव आहे, त्या बारवात एक महात्मा गुप्त झाल्याला, आणि तेच महात्मा यायचा. तिथं राहिलोर सुद्धा मी झोपत नसं रातची, पोरं गोळा काहीतरी लहान आले, त्यांना खाऊ द्यायचा, जागत राहायचं. पण महात्म्याचे खडाव वाजून गुंफेला ते एक चक्कर घालायचे उजवा. मग मला काय भीती वाटायचं, सांगायचं, त्या निद्राष्टांचं द्यायचं बा. पुढं चालून काही काही माणसं जे दुःखीत आयुष्यातून गेलेले तिथं नीट झाले, आणि मला मात्र सांभाळलं त्या नवनाथानेच. रोज तिथं चमत्कार व्हायचे, लोकांना बी चमत्कार दिसून यायचे. काही सांगा ना तिथले चमत्कार, तुम्हाला काय काय 2-3 चमत्कार सांगा आम्हाला. तिथले 2-3 चमत्कार सांगा आम्हाला. काय काय चमत्कार तुम्हाला तिथं जाणवले किंवा लोकांना जाणवले? तिथं जाणवले लोक नाही. एक दिन्नापूर म्हणून गाव, तिथलं मनुष्य आयुष्यातून गेलेला, म्हणजे ते सगळं असं कापत कापत रस्त्याने चालता येत नव्हतं त्याला. कल्याणराव खाटीक म्हणून त्याचं नाव, ते आयुष्यातून गेलेला. मग ते तिथं आणलं त्याच्या मामाने, त्याच्या मामाचं गाव आहे ते, मामाने आणलं. मग मामा म्हणले, हे जर नीट झाला तर मग खरं म्हणू. मग आम्ही आमचे नवनाथाचे पारायण करायचे, सोहळ्यात राहून. कोणाचं खायचं नाही, काहीच नाही, काय नाही, स्वतः करून खायचं. पारायण केले, नीट झाला तो. त्याचं आता सध्या मुलं यायचं, त्याचे बालकं मुलं श्रीमंत घराण्यातला होता. पण आम्ही मात्र अमुक कर, इतके पैसे दी, का देवाला काय कर, असं कोणालाच मागितलं नाही. देवन तुम्ही. बरोबर. काय म्हणायचं ती त्यांना सांगा, काय द्यायचं ते त्यांना जा. आम्हाला काय नवनाथ महाराजांनी आम्हाला कोणाकोण घेऊन न दिलं नाही, आणि अभिलाषा प्राप्त होऊन दिला नाही. निस्वार्थ सेवा केली. आणि ते 12 मध्ये जे 12 मध्ये महाराज येतं गुप्त, ते गुप्त झाले त्यांनी परत जुने लोक सांगायचे, ते मळ्यावालाच सांगायचा. तिथं म्हणजे गांजाची चिलीम भरून ठेवायची, दर आमुषाला चिलीम अशी भरून बाजूला ठेवायची, इस्तू बाजूला ठेवायचा गौरीचेतून, आणि सकाळच्या पारी चिलमीतून राख करून घ्यायची, काढून घ्यायची. मग ते महाराज होते. ते महाराजांना आता मी सुद्धा गंगाला गावातल्या पोरांना आम्ही वृद्धेश्वरच्या यात्राला आलो, आणि मग त्यांनी वैराग्याच्या महाराजांनी एक मोठी पिंड केली. आपलं इथंच देव आहे रे म्हणून, अक्का माझ्याची इथंच देव आहे. तर त्यांना प्रत्यक्षात दर्शन द्यालं. पण भेले ते लेकरं होते, लय मोठा महाराज आला बाबा, पळाले गुंफामध्ये, घेतलं कवड लावून. एक पळडा पालथा अर्जुनावानी, तर त्याला ओढीत नेलं 2 जणांनी. तर असं ते म्हणजे सांगायचं, म्हणजे साक्षात्कार तिथं. आता आम्ही गावात आलोत म्हणून गाव ते सोडित नाही मी, नाही तर कितीकच सोयी नाही. 2-3 मठ माझ्या ताब्यात येत होते, पण तिकडं देवाने मला जाऊन दिलंच नाही. मनाला काही नाही, मनाला त्या ठिकाणी वैराग्याच्या भरात काही न मागे कोणाची, असं कोणाला काही मागितलं नाही. आणि मला प्रचिती आली, मलाही त्या ठिकाणी जसं देवाने जे कसून पाहायचं ते पाहिलं, आणि मी बी देवाला कसून पाहायचं ते पाहिलं. की कोणाला नाही मागायचं ना, तर नाही मागायचं. जर कोणी दिलं तरच खायचं. ती बी कोणाची राहते, कोणाचं आल्या गेल्याचं अन्न चालतं. आता सध्या नवनाथाची प्रचिती म्हणलं म्हणजे सध्या दोन गेवऱ्या आहेत तिथं. दोन्ही गेवराया भक्तिमार्गाला लागल्या, विठ्ठलाचे मंदिर बांधलेत, सप्ते करतेत. म्हणजे नवनाथाने ती सगळी इच्छा पूर्ण करून
निर्विघ्नपणे आतापर्यंत सांभाळलं. बाकी आणि काय पाहिजे मग का? आणि नवनाथांपैकी कुठल्या नाथांचं तुम्हाला म्हणजे प्रचिती आली का असं जनरल? नवनाथांपैकी त्यापैकी कुठले एखादे नाथ असं तुम्हाला प्रचिती त्यांची एका नाथांची आली असं काही? सगळे तिथं नवनाथ म्हणजे सगळं स्थान होतं तीर्थाला जाता जाता ते एका ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी. हा, तिथं त्यांचा मेळा झाला होता. हा, आणि मेळा होऊन ती साधू जे आडात गुप्त झालेले तर त्या साधूंनी त्यांची स्थापना केली. बर. तिथं एक मुंजा म्हणून तर तो प्रत्यक्षात 5-6 वर्षाचा मुलगा गुप्त झालेला आहे. मग ह्या नवनाथापेक्षा बी ते भारी दैवत आहे. काही हुकलं चुकलं तिथं तर ताबडतोब चमत्कार. ते गुप्त झालेला पृथ्वीत गुप्त झाला. बर. ढोरामागं गेला होता ते मुलगा. तर गाव सगळं मग जुने माणसं. मी गेले तेव्हा एक परदेशाची म्हातारी 110 वर्षाची झालेली ती रडत जाई आणि मला म्हणत जाई, बाई तुला राहायचं तर गावात राहा, नाही तर भाऊच्या मळ्यात पत्र टाकून देते, पण तिथं नको राहू ग तू, ती जागा लई खराब आहे. म्हणजे त्यांच्या जगतात तिथं संन्यासी सुद्धा टिकले नाही. आणि त्याला वाटतं ही पोर जाते तिथं विटाळ चांडाळ भ्रष्टकार चालत नाही. आणि मग मी माझा अनुभव कसा सांगू त्यांना. पोरगी होते कोणाला पटलं नसतं. बरोबर. आणि मग जेव्हा लोकांना गुन्हा यायला लागले तेव्हा लोक भ्यायला बी लागले मला बी काही म्हणायला. मग दारू पिणार होतं तर पोरपणीच काठी हातात होती. त्याला दारू पिणार आणि काही म्हणला ते झोपटायचा. कोणाच्या जीवावर पण एकांतामध्ये नाथाला सांगायचं हे दुःख. ह्या दारू पिणाऱ्या गावात राहतो कसे, तुला जसं सांभाळायचं तसं सांभाळ. मग त्याच्यावर बाबा तर भगवंताने माझ्याकडून निस्वार्थ परमार्थ करून घेतला. मला त्याने कुठं काही कमी पडून दिली नाही. लोकांनी जीव लावला काही माऊली सकट छळली लोकांनी तर आमचं काय. पण आता सगळे जीव जायचे बिचारे. आमच्या म्हणण्यावर सप्ताह केला, सप्ताह करते जे म्हणांचे. म्हणजे लोक मला नाही भेट, लोक नवनाथाला भेटे की नको बाबा हे आकारा जर काही हे केलं तर तिथंही. असे त्या गेवराईत आतापर्यंत गेलं. अजून लोक जीव लायचे तर जे म्हणन तसं वागत येतं. मग तुम्ही कुठल्या संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे? तुम्ही दीक्षा कोणत्या संप्रदायाची घेतली आणि कोणाकडनं घेतली? दीक्षा म्हणजे दीक्षा त्या शिवशंकराचे म्हणजे लिंगायत वाणी त्या कोळेकर घरणीचे होते. लिंग दीक्षा घेतली. आणि माझे सद्गुरू तर माझे वडीलच होते घरीच. वडिलांकडनंच तुम्ही दीक्षा घेतली आधी? पण दीक्षा लिंग दीक्षा त्यांच्याकडून घेतली मी. आणि गुरुमंत्र वडिलाकडूनच घेतला होता. ते घ्यायचे ना, गुरुशिवाय राहू नाही. मग मी म्हणायची मला सांगा. म्हणून आमच्या वडिलांनी अनेक ते बंडोबाचे गुरुमंत्र होते त्यांना. त्या अनुग्रह त्यांच्याकडून घेतला. आणि लिंग दीक्षा त्या महादेव बाबाकडून घेतली. नाथांबद्दल सांगा. नाथ कसे आहेत? प्रेमळ आहेत का कडक आहेत? काही लोक आता कसं घाबरतात नाथांना, नाथ लय कडक दैवत आहे. नवनाथ जे आहेत त्यांच्याबद्दल सांगा. नवनाथ कसे आहेत? प्रेमळ आहेत का कडक आहेत? लोकांचं कसं आहे की नवनाथ लय कडक आहेत, त्यांच्या नको नादेला. म्हणूनच घाबरत मला बी. पण ते कसे आहेत? नवनाथ खूप प्रेमळ आहेत. सेवा घेतली त्यांनी माझी. पण तुम्हाला त्यांनी कसं सांभाळलं? जप एकदम प्रेमाने सांभाळलं ना. पण नवनाथ प्रेमळच आहेत ना. नवनाथाने मला प्रेमळच सांभाळलं. त्याला दे दान केला. एकांतात सांगितलं तुला काय खाऊन घ्यायचं ते खाय. म्हणजे वैराग्य होतं ना. वैराग्याचं भर वेगळाच असतो. प्रपंच कसा हे त्या महाराजांच्या याच्यातून ऐकून पूर्ण भरलं होतं लहानपणी जीवनात. ते या प्रपंच हा खोटा आहे पण ही देवाची कृपा आहे मला. हे जर कुणकड लावून कुणकडं जाऊनच नाही गेलं. स्वतःच्या मनाला मन देवाने सांभाळलं. आणि मन आम्ही बी देवाला अर्पण केलं. आम्ही काय काही रंगडे ढंगडे नाही केले.
कुठं काही पैशाचा अभिलाष नाही केला, मठांचा अभिलाष नाही केला. 2-4 मठ आपण होऊन बांधलेले ताब्यात येत होते, पण त्याचा अभिलाष आम्ही केला नाही. झोपडीच बरी. मीराबाईच्या भजनावानी नका मला तुमची महाल माडी, माझी झोपडीच बरी. झोपडीतच काढले 25 वर्ष आणि आता गावात आले. तिथं असे आगळे वेगळ्या कारणाहून गावात आले. आता खूप सारे लोक म्हणतात की बायकांनी नवनाथाचं पारायण करू नये, नवनाथांची पूजा करू नये. पण त्यांनी ते तुम्हाला सांभाळलं, म्हणजे ते चुकीचं आहे ना, जे लोकांनी पसरवले की नवनाथांबद्दल बायकांनी जुने म्हणत होते. आता कोण म्हणतोय? आता तिथं संन्यासाच्या झुंडी येऊन राहत होत्या 2-2, 3-3 रोज. आता मी गावात आले ना, आता गावात येते त्या संन्यासाच्या झुंडी. आणि जुने जे आमच्यासारखे म्हातारे ते म्हणते, मा तू होती तवाच्यासारखी मजा नाही. ते गावात येत राहतात मुक्कामाला. आता आल्यावर भिक्षा करायला हे झुंडीवाली येतात, तिथं 2-2, 3-3 रोज राहायचे. मग आता लोक काय म्हणत असतात ते मी नवनाथाला वाहिलं होतं. काय जे म्हणते चांगलं म्हणलं तरी तुला आणि वाईट म्हणलं तरी तुला. बरोबर. असं त्यांनी माझ्याकडून सेवा घेतली बाबा आणि इथपर्यंत आणलं. कीर्तन केले, प्रवचन केले, रामायण वाचले, लक्ष्मण शक्त्या केल्या. म्हणजे हे सगळं देवाने माझ्याकडून करून घेतलं. माझ्या बाळावर काहीच नाही. आणि शाळा शिकलेली नाही, पण हे कोणी केलं? देवाने केलं. आता असा अनुभव घ्यायला लागलं तर लोक म्हणते ना, असं आमच्या गावातच कसून पाहिजे. मास्तर म्हणता. मग मी म्हणलं, मी सांगते कुठं जलमले, कुठं राहिले, त्याचं मला दाखला आणून द्या 4थीचा. म्हणजे मी एखाद्या मार्गाला तरी लागल. तर ते आणते कुठून दाखला? शाळातच नाही गेले तर दाखला कुठून आणते? मग प्रौढ शिक्षण शिकलं काही महिलांना नाही, त्यांनी माझ्याकडे दिलं तर शाळातल्या लोकांनी. मग अनेक वैराग्य प्राप्त झालं. काय आपला हरिमुख्य म्हणा सोडून आणि यांना मनक कपाचा खानाचा गेलं पुस्तकं सगळे नेऊन त्यांच्याजवळ. मला ते प्रमाणपत्र भेटलेलं आहे त्यांचं मोठं शाळाचं. ते तुमच्या ह्याच्याबद्दल सांगा ना, तुमच्या लग्नाबद्दल किंवा मग लग्नानंतर संन्यास कसा घेतला तुम्ही ते? लग्न लहानपणीच झालं होतं. मग हे संगतीने संगती संगदोष हा वडिलाच्या याने लग्न लहानपणीच होतं ते आमच्या काळात. बर. आणि वैराग्य तर होतच ते लहानपणीपासून ऐकलेलं. मग तुम्ही कधी गेलेच नाही नांदायला? गेलेच नाही तुम्ही कधी? नांदायला जायचं कधी मध्ये, पण मन बेचैन नेहमी. मग जमलंच नाही. मला काय सांगितलं, तुम्ही तुमची दुसरी बायको करा. मी करवली होते आणि खुशाल तुमचा संसार दनाट चालू द्या आणि मी माझा परमार्थ दनाट चालू द्यायचे. अजून आता तू मग त्यांना तिथं तशा जात्यावर ते बी तो तपास करीत चालते ना, कुठं राहते कशी राहते. पण त्यांना बी मग ते डर वाटत होता. आता मुलगी आहे, तुझ्या अण्णाने सगळं पाहिलं. मालकाच्या दाव्याला आलते. मला काय आळंदीला जाता जाता चाकणला राहत होते ते. आधी तिथं जायचं, दर्शन घ्यायचं आणि म्हणायचं चुकीमुखी माफ करा आणि चालले माऊलीच्या दर्शनाला. आता अजून बी नातू, आता तुझ्यासारखाच नातू बी नातू ते भेटे तर जीव लावित येतं. ते म्हणतो आजी इथं राहणार. मी म्हणते नको बाबा, येते एवढीच बाज झालं. देतो आपलं 1000-2000 रुपये देतो, जावाई नेतो. चला देऊला जा, आळंदीला जा. मी तपाशीचे ना. मन म्या कोणाचंच दुखिलं नाही. आणि आपण लई वाईट आहेत की ते लई चांगले आहेत असं देवाने माझं मन सगळं त्याच्याकडे ओढून घेतलं होतं. कोणालाच म्हणले नाही. आता गंगावर माझी संकट होतं भावावर. वडिलांनी वचन दिलं, तू गंगाचा मोठा भाऊ आहे बरं का, हा म्हणून चाललं. मग आता ते त्याच्यावर टाईम आला, ते तिकडं आला तर गंगाला सुद्धा नवनाथानेच चांगलं केलं. नवनाथानेच त्याचा संसार वाढीला.
ते आता चपल्या कशा करू काय घेणं आणि देणं आपल्याला.